पुण्यातील ससून रुग्णालयाला गॅस सिलेंडरच्या टंचाईचा फटका बसलाय। ससून हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये केवळ आज दिवसभर पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे कॅन्टीनमधील चहाही बंद करण्यात आलाय। या कॅन्टीनमधून दररोज 800 रुग्णांचं जेवण शिजतं। मात्र आज गॅसचा पुरवठा संपल्यास उद्यापासून रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ससून रुग्णालयानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे। त्याला पर्याय म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आपण परचेस केलेले आहेत की जेणेकरून खायची व्यवस्था व्यवस्थित व्हावी। तर ससून रुग्णालयातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये असलेल्या निवासी डॉक्टरांचं जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी आता गॅस टंचाई जाणवू लागलेली आहे। पर्याय म्हणून या ठिकाणी इंडेक्सवर या ठिकाणी स्वयंपाक जो आहे तो केला जातोय। अनेक मोठे पदार्थ जे आहेत ते आता केले जात नाही आहेत। खरं तर या ठिकाणी आता मेन्यू कार्डमध्ये पण बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुण्यातील ससून हॉस्पिटलमधलं जे कॅन्टीन आहे त्या परिसरामध्ये आता गॅस तुटवडा आता जाणवू लागलेला आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी ससूनचे डीन जे आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ससूनला कमर्शियल गॅस मिळावा असं पत्र सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि त्यामुळे आता या ठिकाणी जर बघितलं तर रुग्णांबरोबर निवासी जे डॉक्टर आहेत त्यांनाही या ठिकाणी आता खाण्याचा विषय जे आहे किंवा जेवणाचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आजच गॅस पुरवले एवढंच या ठिकाणी त्यांच्याकडे गॅस आहे। मात्र उद्यापासून इथला गॅस पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित होईल आणि इथली जी जेवण व्यवस्था आहे किंवा कॅन्टीन जे आहे ते बंद करण्याची वेळ कदाचित या ससूनच्या प्रशासनावर येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।